पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तिची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे नियाठवे। शब्दसृष्टी आंगवे सारस्वताघवे जिव्हेसिये। वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे। रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण। अवतरविती निजखून हाता चढे संपूर्ण तत्वबोध। श्री गुरूंचे पाय जै हृदय गिमसो निठाय। तै वढे भाग्य होय उन्मेषासी। ते नमस्कारून आता सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे। तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्। तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। सत्यं परं धीमहि। सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता। श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना। श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता। श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता। वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः। पूजिता मुनिभिः सर्वैर्ऋषिभिस्तूयते सदा। स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं। ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात्। पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात्। पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीविठ्ठलाय नमः। श्रीमातापितृभ्यां नमः। श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय।
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण ज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे नाही रूप वर्ण गुण जेथे तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहते पाहणे दुरी सारोनिया पाहते पाहणे दुरी सारोनिया तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती देहे उभी मूर्ती विटेवरी तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहते पाहणे दुरी सारोनिया पाहते पाहणे दुरी सारोनिया तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहते पाहणे दुरी सारोनिया ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती तेहे उभी मूर्ती विटेवरी तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहते पाहणे दुरी सारोनिया भगवान संत हृदय सम्राट माऊलींच्या असीम अनुकंपेने आपण माऊलींच्या अभंगवाणीचे चिंतन करण्यास प्रवृत्त झालो. हे आपल्या जीवनातील परमभाग्याचे क्षण आहेत. मंगलाचरण स्वरूप मानला जाणारा रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी या अभंगाचं चिंतन आपण आतापर्यंत करण्याचा यथाशक्ती यथामती प्रयत्न केला. यानंतर हा द्वितीय क्रमांकाचा अभंग आहे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. आपण आता कदाचित असा विचार कराल की आता आजचं हे 90 सत्र आहे. 8 सत्र आपण प्रथम अभंगावर चिंतन केलं. संस्थांच्या विश्वस्तांचा असा मानस आहे की या संपूर्ण गाथेचं चिंतन अष्टादशाच्या किंवा कोणत्या तरी रूपाने व्हावं. हे जरी इतक्या अल्पकालात करणं शक्य नसलं तरीसुद्धा जितकं शक्य आहे तेवढ्या अभंगाचं आपल्याला पदशः पांगत साधारणपणे चिंतन करायचं आहे. तेव्हा आतापर्यंत जे चिंतन केलं तितका विस्तार या ठिकाणी होणार नाही. तर आपण साधारणपणे ज्ञानोबा यांच्या गाथेकडं लोकांची प्रवृत्ती होत नाही. याचं कारण याचा विषय पण कठीण आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आलेले जे शब्दप्रयोग आहेत ते आज प्रचलित नाहीत आणि त्यामुळं त्याचा अर्थ करण्याला कठीण वाटतो. नंतर याच्यामध्ये
साहित्य भरपूर आलेलं आहे. साहित्य काय, वाक्यम रसात्मकम काव्यम. हे जे काव्य आहे ते नवरसाने आणि अनेक अलंकाराने युक्त आहे. आपल्याला रस अलंकाराचा परिचय नसतो. वारकरी संप्रदायामध्ये रस अलंकारापेक्षा तत्वचिंतनाला अधिक महत्त्व दिल्या कारणाने आपण हा रस अलंकाराचा भाग किंवा साहित्याचा भाग याची आपल्याकडून थोडीशी उपेक्षा केली जाते आणि त्यामुळं हा ग्रंथच कठीण आहे असा मानस आपण करतो आणि त्यामुळं असा विचारामुळं आपला त्याच्यामध्ये विशेष प्रवेश होत नाही. किमान आपल्याला ज्ञानोबरायांच्या अभंगाचं साधारणपणे अन्वयानुरूप अर्थ कळावा इतकाच याच्या पाठीमागं भाव आहे. त्यामुळं फार काही विस्ताराने आता चिंतन होणार नाही. पण या ठिकाणी ज्ञानोबरायांचं जे काही वैभव आहे ते आपण प्रथम अभंगामध्ये आकलन करण्याचा प्रयत्न केला. त्याचं कारण असं आहे, एकदा गुरुवर्य दादा पराड सर आणि आम्ही फिरायला गेलो. संस्थेचा शताब्दी महोत्सवाचा मोठा उत्सव होता. तिथं मंडपाचं काम चालू होतं. आम्ही 1 महिना जात होतो आणि 2-3 दिवसावर तो उत्सव आला. तोपर्यंत ते मंडप तिथं काही तयार नव्हता. सर्वच्या सर्व उघडी स्थिती दिसत होती. मी दादांना म्हटलं की 1 महिना झाला आणि अजूनही हा मंडप तयार झाला नाही. शेवटी उघड्यावरच बसावं लागेल. हा मंडप 1 दशांशसुद्धा होणं तयार नाही. दादा म्हणे की आपण उद्या संध्याकाळी आलो तेव्हा थोडासा राहिलेला भाग असेल किंवा हा मंडप पूर्ण झालेला असेल. खरोखर दुसऱ्या दिवशी गेलो तर अगदी थोडा मंडप राहिला होता, पूर्ण झाला होता. त्यांना विचारलं की तुम्ही काल म्हटल्याप्रमाणेच झालं. ते म्हणे अरे हा 1 महिना जो आहे ना, मंडपाचे ते खांब आहे ते खांब रोवण्यासाठी, त्याच्यावर आडवे उभे बांबू टाकण्यासाठी, दोरीनं बांधणं, ह्यालाच जास्त वेळ लागतो. आता फक्त मंडपवरून टाकून द्यायचं आहे. तसा आतापर्यंत आपण याच्या वारकरी संप्रदायाचे जे सिद्धांत आहे, जे वेदानुमोदित आहे, ज्ञानोबरायांच्या अनुभूतीत आहे, युक्तीच्या अविरोधी आहेत, श्रुतीच्या अविरोधी आहेत आणि असा हा वेदानुमोदित वारकरी संप्रदायाचं भक्ती सिद्धांताचं किंवा तत्त्वज्ञानाचं जे चिंतन आहे, या वेदांताच्या अधिष्ठानावर हा ज्ञानप्रधान असा हा भक्तियोग, ज्ञानिया तो आत्मा माझा, हे गृहीत धरूनच आपली अनुभूती ज्ञानोबरायांनी ह्या सकल गाथेमध्ये त्या ठिकाणी अभिव्यक्त केलेली आहे. आणि तो दृष्टिकोन किंवा ती दृष्टी, स्वामी महाराज म्हणायचे की दृष्टिकोन म्हटलं की त्याच्यामध्ये काहीतरी अपूर्तता आहे. तर त्याच्यामध्ये दृष्टिकोन नाही, ही अनुभूतीची संतांची दृष्टी आहे. त्या दृष्टीचा आपण साधारणपणे विचार केलेला आहे. त्यामुळं आता ह्या अभंगाचा पांगता अर्थ सांगत असताना आपल्यावर फक्त मंडप शेकारायचा आहे. आणि त्या मंडप शेकारणं म्हणजे काय, तर त्या अभंगाचं गायन झाल्यानंतर त्याचा अन्वयानुरूप अर्थ करण्याचा प्रयत्न करणं आणि त्याचा प्रारंभ ह्या दुसऱ्या अभंगापासून आपण करीत आहोत. आत्ताच महाराजांनी अभंग आपल्यापुढं गाऊन दाखवला, मी वाचून दाखवला. आता याचा अर्थ आपण करण्याचा प्रयत्न करायचा. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे. जेव्हा वेदाला अनुसरून ईश्वर तत्वाचा किंवा ब्रह्मतत्वाचा विचार केला जातो, त्यावेळेला हा विचार केला जातो की ब्रह्मतत्व श्रुती माता काय सांगते, तर ते सांगते सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म हे सत्स्वरूप, ज्ञानस्वरूप म्हणजे चित्स्वरूप आणि अनंत याचा अर्थ भाष्यकारांनी आनंद असा केलेला आहे. तर परमात्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे. हे सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. सत्य शब्दाचा अर्थ परमात्मा नित्य आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. परमात्मा तिन्ही कालात आहे. परमात्मा नाही असा कोणताही काल नाही. तसंच या ठिकाणी परमात्मा हा ज्ञानस्वरूप आहे. ज्ञानस्वरूप त्याला म्हणतात की काय, अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम. जो ज्ञानाचा विषय न होता अपरोक्ष रूप असतो त्याचं श्रुतीमाता वर्णन करते, यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म. असं जे ज्ञानस्वरूप ब्रह्म आहे. आणि आनंद स्वरूप सांगत असताना अनंत शब्दाचा किंवा अनंत शब्दाचा दुसराही अर्थ करता येतो, जो देश, काल आणि वस्तू ह्या तिन्ही परिच्छेदाने रहित आहे.
ज्याच्यामध्ये परमात्म्याला देशाचा परिच्छेद नाही, कालाचा परिच्छेद नाही आणि वस्तूचा परिच्छेद नाही, असाही तो अनंत आहे. काल परिच्छेद नाही हे अनंत शब्दाने सांगितलं जातं. देश आणि वस्तू हे दोन्ही परिच्छेद नाहीत असा असणारा किंवा आनंद स्वरूप म्हणजे परमप्रतिविषयत्वात आनंदरूप. आपण जर वस्तुनिष्ठ विचार केला तर सर्वात प्रिय आपल्याला आपला आत्मा आहे, म्हणून हा आत्मा परानंद परमानंद रूप आहे असं सत्य ज्ञान आणि अनंत. त्याची व्यापकता सांगत असताना गगनाचे प्रावरण असं म्हटलेलं आहे. गगनाचंही ते पांघरुण आहे. हे वास्तविक काय आहे? परमात्म्याचं वर्णन उपनिषद करतात. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधः कश्यस्वित धनम. या ईशावास्य उपनिषदामध्ये त्यांनी प्रथमच सांगितलं ईशावास्यम नाम आच्छादनीयम. हे संपूर्ण जगत हे काय परमात्म्याने आच्छादित आहे, म्हणजे परमात्म्याने व्याप्त आहे. आणि यत्किंच जगत्याम जगत, जगतातले कोणतंही जे दृश्य असतील ती सर्व दृश्य परमात्म्याने व्याप्त आहे, परमात्म्याच्या अधिष्ठानावर आहे. थोडक्यात सर्व रूप हा परमात्मा आहे. परमात्मा हा सर्व रूप आहे आणि त्या सर्व द्रष्टा पण आहे. तो परमात्मा सर्वांचा द्रष्टा किंवा साक्षी आहे आणि ही दिसणारी रूप ही पण परमात्म्याचीच आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की परमात्मा हा सर्वातीत पण आहे. सर्वातीत राहून सर्वद्रष्टा राहून तो सर्वरूप होता येतं. याचाच अर्थ काय आहे? हे जे सर्व दृश्य आहे हे मिथ्या आहे आणि मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. असा जो वेदांत सिद्धांत आहे त्या सिद्धांताला अनुसरून या ठिकाणी गगन म्हणजे आकाश आणि ते माऊलींनी आकाशाचे पालवे गाळून घेतले. ब्रह्मतत्व असं आहे ज्ञानेश्वरीमध्ये आकाशाच्या पदरातून ते गाळून घेण्या इतकं सूक्ष्म आहे. तेच तत्व जितकं व्यापक आहे तितकी त्याची सूक्ष्मता पण आहे किंवा व्यापक पदार्थ सूक्ष्म असतो. म्हणून या ठिकाणी हे परमात्म तत्व असं आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं अणोरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. श्रुती माता काय सांगते? हेच सांगते की अणोरणियान महतो मह्यान. सूक्ष्माती सूक्ष्म पदार्थापेक्षाही सूक्ष्म परमात्मा आहे आणि व्यापकात व्यापक निरतिशय व्यापक हा परमात्माच आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की गगनाचे प्रावरण. गगनच शब्द का? वास्तविक परमात्मा सर्वांचं पृथ्वीचं पांघरून नाही का? पृथ्वीमध्येही व्याप्त आहे. परंतु शास्त्रामध्ये चिंतन करताना पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्या पंचभूतांचं वर्णन करत असताना त्याच्यामध्ये असं सांगितलं की पृथ्वीपेक्षा जल व्यापक आहे, त्यापेक्षा अग्नी, त्यापेक्षा वायू आणि त्यापेक्षा आकाश. आणि त्याच्यानंतरही आकाशापेक्षा व्यापक काय आहे? आकाशाचं कारण असणारी माया. त्याच्यातही पुन्हा सांगत असताना ही जी पंचमहाभूत आहे पंचमहाभूतांपेक्षा तामस अहंकार जो आहे ज्याच्यापासून त्यांची उत्पत्ती तो अधिक व्यापक आहे. त्याच्यापेक्षाही अहंकार व्यापक आहे, तामस अहंकार. आणि त्या अहंकाराचं कारण असणारं महत्त्व हे अधिक व्यापक आहे आणि त्याचं कारण असणारी प्रकृती किंवा माया ही अधिक व्यापक आहे. आणि पुन्हा ती माया श्रुतीप्रमाण सांगतं की ती माया त्या परमात्म्याच्या एका देशावर राहते. काय सभूमी नाही, त्यांनी सांगितलं 1/10 भागावर ती विष्टभ्याहम गीतेमध्ये सांगितलं विष्टभ्याहमिदम कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. मी माझ्या एका अंशावर ही माया राहते. एक दुसरा श्लोक आहे तर त्याच्यामध्ये सांगितलं की माया जी आहे, मोठ्याने बोला, कोणाला माईक ठेवून बोला, तर त्याच्यामध्ये सांगितलं की परमात्म्याच्या एका अंशावर माया राहते. दशांशतः न्यूनम असं म्हटलेलं आहे. सभूमी विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठत दशांगुलम. भूमीपासून संपूर्ण ह्या विश्वाला व्यापून तो उरलेलाच आहे. म्हणजे परमात्म्याचं निरपेक्ष व्यापकत्व या ठिकाणी सांगितलं. त्या अर्थाने तो गगनाचंही पांघरुण आहे, गगनाचे प्रावरण असं म्हटलेलं आहे. पण हे रूप आहे कसं? तर त्याचं वर्णन करताना सांगितलं नाही रूप वर्ण गुण जेथे. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वर्ण नाही, कोणत्याही प्रकारचा गुण नाही, नही रंग नही रूप नही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया असं त्याचं वर्णन केलेलं आहे संतांनी.
त्याप्रमाणे म्हणतात की या ठिकाणी रूपही नाही, गुणही नाही आणि वर्णही नाही, म्हणजे रूपातीत, गुणातीत आणि वर्णातीत असणारं असं जे परमात्म्याचं स्वरूप आहे ते निर्गुण आहे आणि निराकार आहे असं श्रुतीमातेनं वर्णन केलेलं आहे. आणि श्रुतीचं अनुसरण करत असताना आम्हाला ह्या परमात्म तत्त्वाचं यथार्थ असं निर्गुण निराकार रूपाने ज्ञान झालं. आणि आम्ही जेव्हा ह्या ज्ञानपूर्वक पंढरीरायाचं दर्शन करतो, पांडुरंगाचं दर्शन करतो, त्यावेळेला आम्हाला असं दिसतं की हे जे तत्त्व आहे निर्गुण सच्चिदानंद घन असं असणारं जे तत्त्व आहे, निर्गुण निराकार आहे, तेच भक्ताच्या कल्याणार्थ भक्ताच्या हृदयात किंवा त्याच्या समोर प्रगट झाले. तो ज्या वेळेला त्या परमात्म्याचं ध्यान करतो अशा तत्वाचं त्याच वेळेला साठविला राहे हृदय संपुटी आणि बाहेर धाकुटी मूर्ती उभा, तेच ते सच्चिदानंद काय पूर्ण पंढरीये परिपूर्ण सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण अशा प्रकारचं परमात्म्याचं रूप जे आहे ते रूप आम्ही पाहतो. तेव्हा ते डोळे भरून जे इंद्रियांच्या अतीत असणारं निर्गुण निराकार तत्व तेच आम्हाला डोळे भरून पाहायला मिळालं. म्हणजे जे निर्गुण आहे तेच सगुण आहे आणि जे सगुण आहे तेच निर्गुण आहे. सगुण निर्गुण नाही भेद रे. म्हणजे संतांची दृष्टी निर्गुण परमात्मा आणि सगुण परमात्मा किंवा सगुण परमात्म्याची भक्ती आणि निर्गुण परमात्म्याची भक्ती, सगुण परमात्मा भक्तीचं फल आणि निर्गुण परमात्मा भक्तीचं फल हे सर्व एकरूप मानतात. आणि अशा वेळेला ज्ञानोबाराय म्हणतात की तो हा रे श्रीहरी. जो श्रुतीमध्ये वर्णन केलेला ज्या ईश्वर भावाचं किंवा ब्रह्मभावाचं वर्णन केलं तो नेहमी अतिंद्रिय आहे, पण तोच जो आहे तो आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. ज्या ठिकाणी तुम्ही म्हणाल सच्चिद आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे, नामरूप मायेचं आहे, तर हे मायेचं असणारं जे नामरूप आहे तेच परमात्मा कसा काय झालं? परमात्माच आहे. ज्या वेळेला आपण नामरूपाचा विचार करतो आणि नामरूप मिथ्या आहे असं जेव्हा ज्ञान होतं तर ते ज्ञान कधी होतं? नामरूप मिथ्या आहे हे ज्ञान अगोदर होतं का परमात्मा सच्चिदानंद हे ज्ञानाने नामरूप मिथ्या ठरतं? याचा वेदांत दर्शनात विचार आला. हे दोन्हीही युगपत होतं. अधिष्ठानाचं ज्ञान आणि आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती ही युगपत होते. मग त्यावेळेला हे नामरूप जातं कुठं? तर त्यांनी सांगितलं अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती होते आणि ती अधिष्ठान रूप असते, अशी वेदांताची प्रक्रिया आहे. आणि याप्रमाणे पाहिलं तर नामरूपसुद्धा परमात्म्याहून भिन्न राहत नाही. नामरूपाला परमात्म्या वाचून स्वतंत्र सत्ता नाही आणि ज्या पदार्थाला अधिष्ठानाहून स्वतंत्र सत्ता नसते तो पदार्थ अधिष्ठान रूपच असतो. या अर्थाने माऊली म्हणतात तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. आम्ही आता कुठेही पाहिलं तर अधिष्ठान मात्र अवश्य जेव्हा राहतं तेव्हा ते अधिष्ठान परिच्छिन्न न राहता सर्व व्यापक असतं. त्यामुळं आता आम्हाला जरी हे अध्यस्थ पदार्थ आपाततः व्यवहार्य अवस्थेमध्ये जरी दृश्य रूपाने दिसले तरी आमची दृष्टी त्या दृश्याचा बाध करून त्या दृश्योपहित चैतन्यालाच विषय करते. त्यामुळं डोळे भरून पाहते. याचा अर्थ आत्तापर्यंत आमच्या अंतःकरणात असणाऱ्या मल विक्षेप दोषामुळं आम्हाला परमात्म्याचं ज्ञान होत नव्हतं. आम्ही केलेल्या कर्म उपासनेच्या द्वारा या मल आणि विक्षेप अंतःकरणात असणाऱ्या पापवासना आणि चांचल्य यांची निवृत्ती करून आम्ही जे अधिष्ठानाचं ज्ञान करून घेतलं, अर्थात आम्ही आवरण दोषाची निवृत्ती केली. त्यामुळं आता आम्ही मल विक्षेप आणि आवरण ह्या तिन्ही दोषांनी रहित झाल्यामुळं आम्हाला आता सर्वत्र व्याप्त असणाऱ्या परमात्म्याचं, अनावृत्त परमात्म्याचं आणि कोणत्याही प्रतिबंध रहित, संशय विपर्यय रहित दर्शन होत असल्यामुळं जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप अशा प्रकारचे कहाँ पगडारू देखे अनेरा देखा तो सब वहीने घेरा. आम्हाला आता सर्वत्र परमात्म दर्शन या परमात्म्याच्या केलेल्या भक्तीमुळं, प्रेमयुक्त भक्तीमुळं तोच परमात्मा आमच्या हृदयात आतमध्ये आणि बाहेर. आता आम्हाला आता हरी
बाहेर हरी हरीने घरी कोंडले, हरीने कामा घातला चिरा वित्तवरा मुकविले. आता आम्हाला परमात्मा सोडून दुसरं कोणतंही दर्शन होऊ शकत नाही. आम्ही जर हे ज्ञान हे जे आहे ते वस्तुतंत्र असल्यामुळं, प्रमाण प्रमेयाधीन असल्यामुळं आता आम्हाला अज्ञानाचं आवरण आमच्या पुढं कधीही येऊ शकत नाही. तत्त्वज्ञानामध्ये ही वृत्ती जेव्हा अज्ञान आवरणाचा भंग करते आणि आत्मा स्वयंप्रकाशत्वाने अवशिष्ट राहतो, त्यावेळेला ते निवृत्त झालेलं अज्ञान नष्ट होतं, अज्ञानाचा नाश होतो असं मानलेलं आहे. त्यामुळं त्या आता आमच्यासमोर कधीही येणार नाही. आम्ही इच्छा केली तरी अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून आम्हाला सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळेभरी. डोळेभरी पाहिला म्हणजे याचा अर्थ आम्हाला उघड्या डोळ्याने, डोळेभरी म्हणजे डोळे कोणत्याही प्रतिबंधाने रहित आम्ही तो हा रे जो शास्त्रात प्रतिपादन केलेला निर्गुण निराकार परमात्मा आहे आणि तोच शास्त्राचं हृदगत असणारा सगुण परमात्माही तोच आहे असा आमचा निश्चय झाल्यामुळं तोच हा श्रीहरी आम्ही आता डोळे भरून निष्प्रतिबंधपणे पाहत आहोत. आणि हे करत असताना अगोदर आम्ही काय केलं तर पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहता म्हणजे द्रष्टा, पाहणे किंवा पाहण्याचा विषय किंवा पाहणारी अंतकरण वृत्ती ह्या ज्या परमात्म्याला पाहते त्या परमात्म्याला पाहत असताना पाहणारा जो द्रष्टा आहे तोही बाधित झाला आणि पाहणारी जी अंतकरण वृत्ती आहे तीही बाधित झाली. म्हणजे अंतकरण उपहित चैतन्य आणि या ठिकाणी जो आमचा परमात्मा आहे तो परमात्मा म्हणजे आमचा असणारं श्री विठ्ठल उपहित चैतन्य, ही दोन्ही ज्या अंतकरण वृत्तीने जोडली त्याच्यात ती अंतकरण वृत्ती ही स्वपरविरोधी असल्यामुळं दृश्याचा त्या ठिकाणी दृश्याचा जसा बाध होतो त्याचप्रमाणे त्या असणाऱ्या त्रिपुटीमधील जे काही प्रमाणवृत्ती आहे तिचाही बाध होतो आणि अंतकरणाचाही बाध होतो. आणि अंतकरण उपहित चैतन्य, अंतकरण वृत्त्युपहित चैतन्य आणि विषयोपहित चैतन्य या ठिकाणी केवळ दृश्य परमात्मा आहे असं म्हणत असताना या ठिकाणी सोपाधिक परमात्मा जो आहे तो विषय करायला गेला असताना या ठिकाणी उपाधींचा बाध होऊन केवळ दृङ्मात्र चैतन्य अवशिष्ट राहिलं आणि ते दृङ्मात्र चैतन्य व्यापक चैतन्य भक्तीसाठी एवढा प्रभू भावे आणि तेने संपुष्टी राहावे याप्रमाणे तो परमात्मा आम्हाला डोळे भरून आम्हाला पाहता आला. तो परमात्मा आत्तापर्यंत ज्ञानचक्षुचा विषय होता, तो परमात्मा आमच्या भावचक्षुचा विषय होता, परंतु आज तो आमच्या चर्मचक्षुचा आहे. ही चर्मचक्षु म्हणजे ही इंद्रिय ज्ञानद्वारा प्राप्त होणारी वस्तू नसून ही अतिंद्रिय जरी असली तरी ती वस्तू त्या वस्तूचा आम्हाला डोळे भरून दर्शन करता येतं. म्हणजे जो सगुण आहे तो जो निर्गुण आहे तोच परमात्मा आमच्या भक्तिप्रेमाने आपण दररोज चिंतन करतो. पाणी गोठून बर्फ व्हावं त्याप्रमाणे आमच्या परमात्म्यावरील असणाऱ्या परम प्रीतिरूपी शैत्याने थंडीने गारठून तो आमच्यासाठी महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तम आनंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अशी त्याची स्थिती आहे. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात म्हणजे भक्ताला सगुण परमात्म्याचं अधिष्ठान रूपाने असणारं जे निर्गुण किंवा गुणातीत किंवा आगुण किंवा त्या ब्रह्माचा आत्मत्वाने जे अज्ञान किंवा जे त्याचं ऐश्वर्य आहे हे सर्व जाणून हा ज्ञानीपुरुष भक्ती करत असतो. म्हणून याची भक्ती देवाला सर्वात जास्त आवडते. म्हणून हा ज्ञानी भक्त जो आहे त्याची अनुभूती कशा प्रकारची असते तो बाहेर व्यवहार्य लोकांच्या दृष्टीनं करीत असणारी भक्ती ही जरी द्वैतात्मक दिसली तरी तिला अद्वैताचं अधिष्ठान असते.
आणि त्यामुळे ह्या अद्वैताच्या अधिष्ठानावर ज्ञानोबारायांनी सांगितल्याप्रमाणे जेवढा जेवढा भक्तिप्रेमाचा किंवा अनेकत्वाचा व्यवहार होईल तेवढी तेवढी ही अद्वैत तत्त्वज्ञानाची बैठक किंवा ही बसकर अधिक दृढ होत जाते, अशी संतांची अनुभूती आहे. आणि ही निवृत्तीनाथ महाराजांची किंवा ज्ञानेश्वर महाराजांची अनुभूती नाही, तर त्यांनी ज्यांना ही अनुभूती दिली ते सर्व संत मांदियाळी आणि आत्तापर्यंत चाललेल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये जे निश्चिम भक्तिपूर्वक साधना करीत असतील त्यांची सर्वांची हीच एक अनुभूती आहे. म्हणून म्हणतात की पाहता पाहणे दुरी सारोनिया. याच्यामध्ये फक्त द्रष्ट्याची असणारी उपाधी, दृश्याची असणारी उपाधी आणि मधी दर्शन ह्या उपाधीचा बाद केला तर ते चैतन्य आहे ते नित्यच आहे. आणि आता त्या नित्य चैतन्याचा आम्हाला झालेला जो साक्षात्कार आहे त्या साक्षात्कार हा कर्तृतंत्र नाही, वस्तुतंत्र आहे, प्रमाणाने झालेला आहे. आता त्याच्यामध्ये अन्यथा कधीही होणं शक्य नाही. आणि आम्ही ह्या परमात्म्याचं वैभव जाणतो. हा दिसतो हा तैसा नव्हे, सर्व दिशा व्यापक. हा पांडुरंग परमात्मा जो आहे तो असा आहे की या ठिकाणी दिसतो एवढंच त्याचं रूप नाही. आम्ही आता आकाराला केवळ आकारालाच परमात्मा रूप मानणार नाही, परमात्म्याला एकदेशी पाहणार नाही. आम्हाला माहीत आहे ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते हे उभी मूर्ती विटेवरी. आपल्याला संतांनी सांगितल्याप्रमाणे शास्त्राने प्रतिपादन केल्याप्रमाणे जर आपण ह्या परमात्म्याची उपासना करू, मन मानेल तशी उपासना करणार नाही, तर आपल्याला परमात्म्याचा यथार्थ साक्षात्कार होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी म्हणतात आम्ही जाणलेलं आहे ज्या ज्योती आहे, चंद्र सूर्य इत्यादी ज्योती आहेत, या ज्योतीची मूळ ज्योत जर कोणती असेल तर ते ममैव अंशो जीवलोके नाही 15व्या अध्यायामध्ये सांगितलं यदादित्यगतं तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमसौ यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम. परमात्म्याने गीतेत सांगितलेलं आहे की चंद्र सूर्यामध्ये असणारं जे तेज आहे ते सर्व तेज माझं आहे असं परमात्मा सांगतात. असा तेजाने युक्त असणारा कांतिमान म्हणजे आपल्या ज्ञानप्रभेने जो संपूर्ण सर्वत्र व्याप्त आहे, फाकलेला आहे, असा जो परमात्मा आहे ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. आणि ते हे उभी मूर्ती विटेवरी. आणि ती विटेवर जी निज ज्योतीची निज ज्योती संपूर्ण प्रकाशाचा प्रकाशक असं ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा जो परमात्मा आहे तोच भक्त कल्याणासाठी या ठिकाणी विटेवर उभा राहिलेला आहे. ते हे उभी मूर्ती विटेवरी. तोच मूर्तिमान झालेला आहे. जो अमूर्त आहे तोच मूर्त आहे. आपण जर पाहिलं तर श्रुती सांगते द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्तंच. श्रुतीनं ब्रह्माची 2 रूपं सांगितली. एक मूर्त रूप म्हणजे सगुण रूप सांगितलं आणि निर्गुण रूपसुद्धा श्रुती माऊलीनं सांगितलं. पण श्रुती माऊलीनं त्याच्यामध्ये तरतम भाव सांगितलेला नाही, कारण त्याच्यामध्ये मुळातच भेद नाही. ते दोन्ही काय आहे एकच आहेत. कारण दोघांची लक्षणं तुकोबाराय म्हणतात आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगी यांचे असं ज्याचं वर्णन केलं. पुढं सांगतात ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. पुराणाशी वाढ श्रुती नेनती पार ते झाले साकार पुंडलिका. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाने का आनंदी होतो? वारकऱ्याला पांडुरंगाच्या ज्ञानाच्या संपादनामध्ये परमपुरुषार्थ का वाटतो? वारकरी अमृतत्वाला का प्राप्त होतो? याचं कारण त्याची भूमिका ही ज्ञानाच्या अधिष्ठानावर आहे. आणि तेच ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात. इतरही द्वैती संप्रदाय आहेत
माध्वद्वैत आहे किंवा अद्वैत नावाखाली शुद्ध अद्वैत, रामानुजाद्वैत किंवा या ठिकाणी अचिंत्य भेदाभेद मानून जे अनेक प्रकारचे वैष्णव संप्रदाय जरी या अध्यात्म विश्वामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये अस्तित्वात असले तरी केवळ अद्वैत सिद्धांतावर आधारलेला अशा प्रकारचा त्याचा आश्रय केलेला हा वारकरी संप्रदाय आहे किंवा वारकरी संप्रदायांचे संत आहेत. आणि ही गोष्ट ज्ञानोबारायांनीच सांगितली असं नाही. आपण जनाबाई, सोयराबाई यांचं जरी चोखामेळांचं राका वंका काय सगळ्यांचं पाहिलं तरी सगळ्या संतांचं याबाबत सर्वांची एकच अनुभूती आहे. सर्व संतांची अनुभूती एकच आहे. सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये भेद नाही. सगुण निर्गुण दोन्ही एकच आहे. का तो परमात्मा ही सच्चिदानंद रूप आहे, ब्रह्म ही सच्चिदानंद रूप आहे. आणि हीच गोष्ट म्हणतात ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती ते हे उभी मूर्ती विटेवरी. काल आपण पाहिलं तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हे अभंगवाणीतलं महावाक्य आहे. तसं ते हे उभी मूर्ती विटेवरी दुसऱ्या अभंगातही या ठिकाणी महावाक्य विचार सांगितला. वारकरी म्हटलं की तो त्याच्या ठिकाणी महावाक्य विचार हा असणारच. तो संस्कृतातून असून नाहीतर प्राकृतातून असून, परंतु तो ध्यानरूपाने असो, परमात्म्याला त्यांनी ध्येय केलेला असो किंवा ज्ञेय केलेला असो, पण महावाक्य विचार जो आहे त्या विचाराच्या अधिष्ठानावरच हे सर्व त्याची भक्ती या ठिकाणी आधारित असते किंवा भक्तीची साधना होत असते असं सांगतात. अशा प्रकारे याच्यामध्ये जेव्हा हा तत्त्वज्ञ महापुरुष जेव्हा सगुण रूपात रमतो त्याच्यामध्ये त्याच्या अंतकरणात स्फुरद्रूप होणारी जी अनुभूती आहे ती प्रातिभ आहे. म्हणजे तो अंतकरणाचा विकार नाही, त्या ठिकाणी संस्कार नाही, तर ती काय वस्तुस्थिती आहे. आणि त्या वस्तुस्थितीमध्ये एक गोष्ट सांगायची म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट आहे. वारकरी संप्रदायामध्ये निर्गुण आणि सगुणाचा भेद नाही, या ठिकाणी ऐक्य आहे. नाहीतर स्थिती काय होते, ज्या अनेक असे आपल्याला एक थोडा चरित्ररूपाने थोडक्यात एक भाग सांगतो. आपल्याकडे सांगितलं जातं की दादू पिंजारी नावाचे भगवंताचे सगुण साकार परमात्म्याचे उपासक होते आणि सगुण साकार परमात्म्याचा त्यांना साक्षात्कार होता. ते परमात्म्याशी संवाद करीत होते, परमात्म्याचे ते पायाचं मर्दन देखील करत होते, भगवंताशी संवाद साधत होते. तेव्हा ते एक दिवस आपल्या कुटियामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण झाले, म्हणजे प्रगट झाले. त्यांचे पाय चेपत होते. त्यांची कीर्ती दिग्दिगंतरी पोचलेली होती, कबीर महाराजांच्या कानावर गेली होती. आणि कबीर महाराज त्या ठिकाणी आले त्यांच्या दर्शनासाठी. तेव्हा त्यांनी त्या कुटीचा दरवाजा ठोठावला. तर त्यांनी विचारलं कोण आहे असं त्यांनी विचारलं. तर त्यावेळेला हे दादू पिंजारी होते, आपलं पायी चेपत होते आणि बाहेर कबीर महाराज उभे होते. तर त्यावेळेला कबीर महाराज आले असं पाहून त्यांनी दरवाजा उघडला. तर ते उघडल्यानंतर मला आठवायचं नाही ते कवन आठवलं तर सांगा. तर त्या कबीर महाराजांसाठी दरवाजा उघडला. आतमध्ये ते काय होते, पाय चेपत होते. गेल्यावर कबीर महाराज अगदी त्याला काय म्हणतो निर्मनस्क मनाने इकडं तिकडं पाहायला लागले. तेव्हा त्यांनी सांगितलं इधर उधर क्या देखत, इकडं तिकडे काय पाहता, साक्षात ब्रह्मांड नायक परमात्म्याचे मी पाय चेपतो असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ज्या परमात्म्याचा तो माझ्यासाठी सगुण साकार रूपाने मी त्याची सेवा करत आहे असं सांगितलं. त्यावेळेला कबीर महाराजांनी काय करावं, तुम्ही धन्य आहेत असं म्हणावं ना. कबीर महाराज होते निर्गुण भक्तीचे पक्षपाती. ते म्हटले काय, दादू बडवा क्या चुरावे जिसको हात ना पाय. त्यांनी सांगितलं तुम्ही म्हणतो हातपाय चेपणारा दृश्य असणारा परमात्मा होत नाही. यदृश्यम तम नष्टम यदृश्यम तन मिथ्या स्वप्न गजादिवत असं प्रकारचं त्यांना म्हटले. आणि मग कबीर महाराजांनी निर्गुणाचे पक्षपाती असल्यामुळं निर्गुण परमात्म्याचं स्वरूप श्रेष्ठ मानलं. दादू पिंजारी त्यांनी सगुण परमात्म्याचं स्वरूप वाटलं. त्यावेळेला आपला कोणीतरी वारकरी काशीमध्ये होता. तो बाहेर बसला आणि तो म्हणायला लागला तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण दोन्ही एकू
गोविंदुरे. आता हे तुमचे चाललेले विचाराचा परमार्थामध्ये अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. वारकरी संप्रदायामध्ये सगुण आणि निर्गुण हे सारखंच. सगुणाची लक्षणं काय आहे? सच्चिदानंद. शिवाय ही वेदांत प्रक्रियेच्या अविरोधी किंबहुना हे ऐश्वर्य, वेदांताचं ऐश्वर्य जाणून घेतलं तरच ह्या भक्तीचं स्वरूप आपण सगुण किंवा निर्गुण भक्तीचं खरं स्वरूप. कारण ज्ञानोबारायांनी इतकं बारकाव्याने सांगितलं, सगुण निर्गुण गुणाचे. सगुणसुद्धा गुणच आहे, निर्गुणसुद्धा गुणच आहे. आणि मग काय आहे? सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन व्यर्थ आहे. जर हरी अगुण आहे, गुणातीत आहे, हे त्याचं वास्तव स्वरूप आहे, हे जर तुम्हाला कळलं नाही आणि तुम्ही सगुण निर्गुणाच्या वादामध्ये पडले तर सगुणाचा आणि निर्गुणाचा यथार्थ बोधच तुम्हाला झालेला नाही. असं ज्ञानोबारायांनी हे जे स्वरूप आहे त्या या ठिकाणी अनुभवलं. आणि म्हणून ते म्हणतात की या ठिकाणी परमात्मा सगुण आणि निर्गुण दोन्ही परमात्माच झालेला आहे. आणि परमात्म्याच्या ठिकाणी सगुणता आणि निर्गुणता नाही, परमात्म्याला सगुण निर्गुण माहीतच नाही. कारण परमात्मा काय आहे? तुका म्हणे साहे आणि देव आहे तैसा आहे. त्यांनी विचार सांगितला ज्ञानोबारायांनी की पाण्याच्या लाटा उसळतात. पाण्याच्या लाटा उसळत असताना जर समुद्राला विचारलं तुमच्यावर फार मोठी लाट झाली तर समुद्र म्हणजे काय? व्यापक असणारं जल किंवा जलाच्या अधिष्ठात्री देवतेचा तो विकास आहे. त्याला लाट झाली तरी पाण्यात काही झालं नाही फरक. बरं, लाट निमाली, लाट नाहीशी झाली, त्याच्यामुळं काही जल नाहीसं झालं नाही. तसं आपलं स्वरूप आहे. आणि मग या स्वरूपावर मग मात्र भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. ज्ञानोबारायांनी अमृतामध्ये सांगितलं की असं जे आहे, जितकं समुद्र बघा आपण काय देवळ डोंगरू कोरोनी की जे परिवारू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. या ठिकाणी एकाच अद्वैताच्या अधिष्ठानावर एकच डोंगर असतो, देवही त्याचाच पाषाणाचा, डोंगरही पाषाणाचा, देऊळही पाषाणाचं आणि देवही पाषाणाचा, पायरीही पाषाणाची. एकत्वात बिघाड झाला का? नाही. तसंच या ठिकाणी उलट म्हणतात की काय स्वतरंगाची मुकुळे तुरम ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभ मिळे. जर ऐक्य, पाण्याचं ऐक्य बिघडत नसेल आणि उलट आपण जर समुद्राच्या तीरावरून अथांग समुद्रात उसळणाऱ्या लाटा पाहिल्या तर लहान मुलं नाचायला लागतात. मोठी लाट येते आणि जेव्हा ती लाट खालावते आणि मोठा खड्डा पडतो हे सगळं पाहून लहान मुलं नाचतात. मग त्याच्यामध्ये पाणीपणाला काही भेद झाला का? का उलट साजिरेपणाचा लाभ मिळे. आणि मग जर त्या पाण्याचे स्वतरंगाची, त्या समुद्राचे जे तरंग आहेत त्या तरंगाचे पुष्पाचं अवघ्राण त्यांनी पुन्हा पुन्हा केलं तर करू दे. उलट ते काय आहे? सोन्याला सुगंध आहे. तशी आमची ही ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती हा आमच्या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे, ऐश्वर्य आहे, असं माऊलींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आहे ऐसा देव वदवाविवानी नाही ऐसा मनी अनुभवावा. परमात्मा सगुण आहे असं म्हणावं, परमात्मा निर्गुण आहे असं म्हणावं आणि तो सगुणही नाही आणि निर्गुणही नाही ऐसा मनी अनुभवावा. गुरुवर्य धुंडा महाराजांनी ह्या अभंगावर फार सुंदर चिंतन सांगितलेलं होतं. असो, या ठिकाणी सांगतात की ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निर्ज्योती ते हे उभी मूर्ती विठेवरी. असं सांगितल्यानंतर असा ज्ञानी पुरुष जेव्हा भगवंताचं दर्शन करतो, जेव्हा आपल्या इष्टदेवतेचं सच्चिदानंद रूपाने दर्शन करतो, तेव्हा त्याच्या मुखातून या सगुणाविषयी बाहेर पडणारे जे उद्गार हे आता तिसऱ्या अभंगाचा विषय आहे. अनुपम्या मनोहर अनुपम्या मनोहर कासे शोभे पीतांबर कासे शोभे पीतांबर चरणी ब्रीदाचा तो डर देखिला देवो चरणी ब्रीदाचा तो डर देखिला देवो
कसवटी योगियांची कसवटी योगियांची कसवटी योगियांची कसवटी दावितसे नेत्रपुटी दावितसे नेत्रपुटी उभा भिवरेच्या तटी देखिला देवो उभा भिवरेच्या तटी देखिला देवो योगियांची कसवटी योगियांची कसवटी बापर फुमा देवी वरू बापर खुमा देवी वरू पुंडलिका अभय करू पुंडलिका अभय करू परब्रह्म साकारू देखिला देवो परब्रह्म साकारू देखिला देवो योगियांची कसवटी योगियांची कसवटी दावितसे नेत्रपुटी दावितसे नेत्रपुटी उभा भिवरेच्या तटी देखिला देवो उभा भिवरेच्या तटी देखिला देवो योगियांची कसवटी योगियांची कसवटी अनुपम्य मनोहर काशे शोभे पितांबर चरणी ब्रीदाचा तोडर देखिला देवो बाप रखुमा देवी योगी यांची कसवटी दावी तसे नेत्रपुटी उभा भिवरेच्या तटी देखिला देवो बाप रखुमा देवीवरू पुंडलिका अभय करू परब्रह्म साहाकारू देखिला देवो. भगवान परमात्म्याचं ज्ञानोबारायांच्या प्रातिभ अनुभूतीला ऋतंभर प्रज्ञेला ज्या प्रज्ञेला त्यांनी सखी असं म्हटलं साजनी असं म्हटलं तिला ह्या पांडुरंगरायाचं जे दर्शन झालं त्याचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात अनुपम्य मनोहर काशे शोभे पितांबर चरणी ब्रीदाचा तोडर देखिला देवो देवो देखिला. आम्ही हा परमात्म्याला पाहिलं त्या परमात्म्याचं दर्शन केलं. कोणत्या रूपात पाहिलं तर तो अनुपम्य आहे. त्याला देऊ काशाची उपमा दुजी तुझ पुरुषोत्तमा ओवाळुनिया नामा तुझ्यावरुनी टाकिलो तुझ्यावरुनी टाकिलो. परमात्म्याचं नाम रूप आणि गुण असं आहेत की जर मनुष्याने त्याचं श्रवण केलं भगवंताच्या तुझ्या पार नाही गुणा मी तो अल्पमती नारायणा माझी अल्पमती नारायणा भवतारकादी सुजाना एक विज्ञापना पायापाशी. या ठिकाणी परमात्मा जो आहे तो अनंत गुणांचं भांडार आहे. त्याची नावं किती आहे त्या भगवंताची विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नाव सांगितली परंतु परमात्म्याला अनंत नाम आहेत. किंबहुना सर्व नाम हे परमात्म्याचीच नामं आहेत. म्हणून या ठिकाणी परमात्म्याची नामं परमात्म्याचं गुण आणि परमात्म्याचं असणारं साजीर स्वरूप हे असे आहेत की मनुष्याला आपल्या स्वत्वाचा विसर पडतो.
काही त्या रूपाचं दर्शन झाल्याबरोबर तो स्वतःच आपलं स्वतःचं भान हरपून जातं. अशा प्रकारचं त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. त्याबरोबर परमात्म्याचं स्वरूप हे अनुपमेय आहे. समजा एखाद्या स्त्रीच्या सौंदर्य किंवा एखाद्या पुरुषाचं सौंदर्य पाहिल्यानंतर आपण त्याला स्त्रीला चंद्रमुखी असं जर म्हटलं तर चंद्रासारखं मुख म्हणजे काय चंद्र आहे का ते नाही तसं. परंतु उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये काही सादृश्य असतं तेव्हा हा उपमा अलंकाराने बोलण्याची एक पद्धत आहे साहित्यिकांची. परंतु परमात्म्याच्या संबंधाने बोलत असताना किती उपमा दिल्या तरी परमात्मा अनुपमेय आहे. त्याला उपमा देऊ काश्याची उपमा दुजी तुझं पुरुषोत्तम. कारण परमात्मा असा आहे की परमात्म्यासारखा परमात्माच आहे. म्हणून परमात्म्याचं सौंदर्य माधुर्य गुण हे जे आहेत ते अनुपमेय आहेत. अर्थात ते अनंत गुण आहेत आणि त्याला त्याच्या कोणत्याही दुसऱ्या सद्गुणाची त्याच्या सद्गुणांना उपमा देता येत नाही. परमात्म्याने केलेल्या लीलेचं वर्णनसुद्धा करता येत नाही. परमात्म्याचं कितीही वर्णन केलं त्या पृथ्वीराजाने सांगितलं की मला 1000 कान दिलं तरी परमात्म्याच्या गुणवर्णनाने माझी तृप्ती होत नाही. आणि वक्त्याला सहस्र जीवा दिल्या शेषाला होत्याही पण शेषशिनला झाल्या ती सहस्र जीवा जेव्हावो देव का हो विटेवरी उभा. परमात्मा विटेवर का उभा आहे याचं चिंतन परिपूर्ण रीतीनं करता आलं नाही कोणाला शेषाला. म्हणून ते काय म्हणतात तो शेष काय झाला परमात्म्याचा अंथरून झाला. शेषस्तुती प्रवर्तला शेषस्तुती प्रवर्तला जेव्हा छेदोनी पलंग झाला अशी त्याची स्थिती आहे. तर आपल्याला एकच जीव आहे आणि त्या जीवेतून वर्णन करायला आपली बुद्धी किती अल्प आहे. माझी अल्पमती नारायण अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून जेव्हा दर्शन झालं तेव्हा ह्या दर्शनाचं वर्णन करता येत नाही. ते म्हणतात हे अनुपम्य आहे. अनुपम्य आहे मग काय जसं आपण त्या दिल्लीची कुतुब मिनार पाहायला जातो आणि आपण जर ते किती उंच पाहायला गेलं तर आपल्या डोक्यातली टोपी गळून पडते ह्या अशी स्थिती आहे. तसं माऊली म्हणतात की ह्या अनुपमेय रूपाचं दर्शन यथार्थ दर्शन होण्यासाठी मी जेव्हा प्रवृत्त झालो तेव्हा जरी हे वाणीच्या कक्षेत येत नसलं दृष्टीच्या कक्षेत येत नसलं बुद्धीच्या कक्षेत येत नसलं तरी मात्र ते मनोहर आहे. अनुपम्य आहे आणि मनोहर आहे. मनाचं हरण करणार आहे. ज्ञानोबरायांचा अभंग आहे काय निमिष न लगे मनवेदिता एवढी तुझी स्वरूपता विठोबा नेने कैची भेटी उरणे नाही जीवेसाठी. जीव जेव्हा त्या आपल्या इष्टदेवतेचा साक्षात्कार करून घेतो त्यावेळेला तो जीव भावाने उरतच नाही. म्हणून ते रूप जे आहे ते मनोहर आहे. मनाला हरण करणार आहे. मन आता एकदा बैशे मिठी सये आवडीची मन त्या ठिकाणी एकदा जडलं की ते आता पुन्हा माघारी फिरत नाही. चित्ती जडले लोचन आणि पायी स्थिरावले मन अशी त्याची अवस्था होते. म्हणून त्याचं विशेषण देतात ते रूप कसं आहे मनोहर आहे. नंतर भगवंताचं वर्णन म्हणजे केवळ त्याचा विग्रहाचं वर्णन नाही. परमात्म्याने जे काही अलंकार धारण केलेले आहेत ते अलंकारसुद्धा चिन्मय आहेत. आपण परमात्म्याचं स्वरूप आहे ना त्या स्वरूपाचं चिंतन जे दृष्टीला दिसतं तसं करायचं नाही. ते कसं करायचं विधीपूर्वक शास्त्राने त्याला ज्याप्रमाणे सांगितलेले ते करायचं. आणि करण्यामध्ये करता काय आहे स्वतंत्र आहे. ते कर्तुतंत्र आहे. ध्यान हे कर्तुतंत्र आहे. पुन्हा काय ते विधी जसा केलेला आहे त्याप्रमाणे केलं पाहिजे. शास्त्राने सांगितलं की समोर काय आहे तुमच्या शालिग्राम शिला आहे आणि त्याच्यावर चतुर्भुज भगवंताचं चिंतन केलं तर तुम्हाला लाभ लवकर होतो. मनाने केलं तर काहीसं अदृष्ट पदरात पडतं. पण लवकर आपल्याला जर ह्या परमार्थामध्ये साक्षात्कारापर्यंत जायचं असेल तर शास्त्राचं आणि संतांचं साह्य पाहिजे. आणि त्याप्रमाणे इथं जे वर्णन करतात ज्ञानोबा आहे असं जर आपण त्या परमात्म्याला ध्येय किंवा ध्यानरूपाने त्याचं चिंतन केलं तर तो परमात्मा चिंतने तद्रूपता
किंवा तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी किंवा किटकी भृंगी न्यायाने रात्रंदिवस चिंतन करता करता तो तद्रुपतेला प्राप्त होतो. म्हणून माऊलींचं झालेलं हे दर्शन आहे. ह्या दर्शनामध्ये ते मनोहर आहे, अनुपमेय आहे असं सांगत असताना त्या रूपामध्ये हे जे त्यांनी धारण केलेली वस्त्र, त्यांनी धारण केलेले अलंकार हे सुद्धा परमात्म्याचे स्वरूप आहे. त्यालासुद्धा ती दिव्य आहेत, अलौकिक आहेत. वल्लभाचार्यांनी एक स्तोत्र केलेले आहे, त्याचं नाव आहे मधुराष्टक. त्या मधुराष्टकामध्ये ते म्हणतात, आधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. ते वसनम मधुरम त्याच्यावर वचनम मधुरम चरितम मधुरम वसनम मधुरम वलितम मधुरम चलितम मधुरम भ्रमितम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. त्याच्यामध्ये त्यांनी सांगतात भगवंताचं वचनही मधुर आहे, चरित्रही मधुर आहे, हृदयही मधुर आहे, त्याचं जाणं येणंसुद्धा मधुर आहे, त्याचं खाणंसुद्धा मधुर आहे आणि वसनम म्हणजे त्याची वस्त्रसुद्धा मधुर आहेत असं सांगतात. याच्या पुढचं जाऊन सांगतात वमितम मधुरम. भगवंताने वमितम म्हणजे त्याची झालेली वांती ती सुद्धा काय आहे, मधुर आहे. वांती म्हणजे भगवंतानी मनापासून त्याच्या मुखातून उच्चारलेले जे वचनं आहेत ती सुद्धा काय आहेत, मधुरच आहेत. ती त्याची उच्चिष्ट आहेत, ते त्याचे वांत आहेत, ते सुद्धा मधुरच आहेत. का तर मधुराधिपते माधुर्य रसाचा तो स्वामी आहे, अधिपती आहे. त्यांनी केलेलं सर्वच काय आहे, मधुर आहे. आपलं जे प्रेमास्पद असतं ना त्याचे गुण दोष हे सुद्धा आपल्याला न दिसता त्याच्यामध्ये जर आपल्याला माधुर्याचा आविर्भाव करता आला तर आपल्याला ही भक्ती जी आहे ती त्या भक्तिरसाचं आपल्याला खऱ्या अर्थाने आस्वादन करता येईल. म्हणून पितांबर कसला कटी अक्षयी विटचरण तळवटी सकळ सौंदर्य सुखाची पेटी हृदय संपुटी आठवाते असं जर म्हणत असतील संत तर त्या पद्धतीनं त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि असं केलं तर ते सांगतात की त्याचा पितांबर जो आहे तो काशे शोभे पितांबर. त्याच्या तो पित नावा इथं पितवस्त्र सांगितलं आहे. आपण एक दिवस चिंतन केलं होतं की रक्त श्वेत कृष्ण आणि पीत असं तुकोबारायांचं वर्णन आहे. रक्त श्वेत तुकोबारायांचं म्हणजे तुकोबारायांनी केलेलं वर्णन असं आहे, रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मया अंजन सुदले डोळा. आणि तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैताद्वैत देशकाळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकारे न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले तत्वमशी विद्या ब्रह्मानंदी सांग तेच झाला अंगे तुका आता. हा अभंग म्हणजे मागच्या 2 झालेल्या अभंगाला सूत्ररूप तुकोबारायांनी केलेला आहे. तर अशा प्रकारच्या ह्या अध्यात्माच्या अधिष्ठानावर जेव्हा या सगुण साकार इष्ट देवतेचा साक्षात्कार दर्शन होतं त्यावेळेला असे शब्द बाहेर पडतात. आता याच्यामध्ये अनुपम्य मनोहर सांगून काशे शोभे पितांबर. त्याच्या काशेला म्हणजे त्याच्या कमरेला हा पितांबर शोभून दिसतो. का शोभून दिसतो तर पीतवस्त्र जे आहे त्याच्यामध्ये तमोगुणाचा स्पर्श नाही, रजोगुणाचा स्पर्श नाही, सत्वगुणाचा स्पर्श नाही आणि केवळ आपल्या स्वभक्ताला आनंद देण्यासाठी किंवा भक्त आणि देव यांच्यामध्ये एकमेकाचं आनंद आणि आनंदाचं आदान प्रदान करण्यासाठी भगवंताने शुद्ध सत्वात्मक असा हा पितांबर पीतवस्त्र जो आहे शुद्ध शोधित सत्वाचं ते प्रतीक आहे. म्हणून तो काशे शोभे पितांबर. त्या ठिकाणी हा पितांबर त्यांना शोभून दिसत आहे असं सांगतात. आता चरणाकडे दृष्टी जाते. चरणी ब्रीदाचा तोडर. चरणामध्ये बिरुद म्हणजे भगवंतानी केलेले आण प्रतिज्ञा किंवा त्याला बिरुदायत म्हणतात. एखाद्या माणसाने समजा जर एखाद्या राजाने एखाद्या राष्ट्राचा पराभव केला तर त्या ठिकाणी हे राष्ट्राचा नावाचा त्याला काय म्हणतात तोडा किंवा तोडर तो पायात घालतो. म्हणजे याचा अर्थ आपण हनुमानरायाचं दर्शन करा, त्याच्या पायाखाली काय आहे, त्याच्या पायाखाली एक राक्षस आहे आणि त्या राक्षसाला
त्या मारत आहेत असं दिसतं ना. तसंच काळ घात्याचं वर्णन केलं तुकोबाराने. काळ घातला तोडरी आणि काम बांधवडी काळ घातला तोडरी. कामाला त्यांनी काय केलं, बंदीखान्यात टाकलं आणि काळ काय केला, काळ आपल्या पायात बांधला म्हणजे पायाने तुडवला. तसं या ठिकाणी किंवा त्याचं एक बिरुद आहेत, म्हणजे यांनी केलेल्या पराक्रमाचं एक चिन्ह ते आहे. आणि तो बिरुद काय आहे तर ते सांगतात, चरणी ब्रीदाचा तोडरू. चरणामध्ये ब्रीद आहे, भगवंताचं ब्रीद काय आहे, नमे भक्ता प्रणश्यती, माझा भक्त कधीही नाहीसा होत नाही. भगवान काय आहे, अनाथ नाथ आहे, भक्त वत्सल आहे, असा त्याच्या ब्रीदामध्ये काय आहे, तोडर घातलेला आहे. तो तोडा हे सुचवतो की या ठिकाणी तुम्हाला माझा भक्त जो आहे त्या भक्ताला भिण्याचं कोणत्याही प्रकारचं कारण नाही. म्हणजे तो अभयकारी तोडर आहे, तो भक्ताला आश्वासित करणारा आहे, तो त्याला अनाथाचा आश्रय देणारा आहे, अशी त्याची ती प्रतिज्ञा आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. असा ब्रीदर त्या बिरुद त्याने आपल्या पायाला बांधलेलं आहे. आणि ही त्याची काय आहे, प्रतिज्ञा आहे की जे मला शरण येतील, काय जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू, असं त्याचं बिरुदायित आहे. म्हणून सांगतात चरणी ब्रीदाचा तोडर. असा असणारा भगवान परमात्मा देव शब्दाचे 10 अर्थ आहेत. ह्याच्यामध्ये संस्कृतमध्ये दिव धातूचे 10 अर्थ आहेत. तर ते सगळे अर्थ ह्या परमात्म्याला लागतात. त्या ठिकाणी काय जर श्लोक आठवलं तर सांगा. दिव क्रीडा विजिगिषा व्यवहार हां, क्रीडा विजिगिषा व्यवहार कांती मद मोद असे त्याचे अर्थ आहेत. तर हे सगळे अर्थ या ठिकाणी माझ्या इष्टदेवतेचं ऐश्वर त्या ठिकाणी प्रदर्शित करतात आणि तो देव मी पाहिला असं सांगतात. आता ह्या भगवंताच्या स्वरूपाकडे पाहून ज्ञानोबाराय सांगतात हा परमात्मा म्हणजे काय, महायोगपीठे आहे ना, तो योगपीठावर असं सांगितलं. तर हा कशासाठी, तर योगी यांची कसवटी दावी तसे नेत्रपुटी उभा भिवरेच्या तटी देखिला देव. सांगतात की हा परमात्मा योगाची कसोटी दाखवतो. योगाची कसोटी म्हणजे काय, याची योगाची साधना परिपूर्ण आहे असं कधी म्हणतात, तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम. तेव्हा द्रष्ट्याची स्वस्वरूपामध्ये स्थिती होते, तेव्हा त्याची योगाची कसोटी परीक्षा पूर्ण झाली किंवा त्याला आपल्या इच्छित ध्येयाची प्राप्ती झाली असं समजतं योगामध्ये. योगस्तु चित्तवृत्ती निरोध, त्याच्या अंतःकरण वृत्तीचा पूर्णपणे निरोध त्याला साधला. किंवा योगाची कसोटी जेव्हा अंतःकरणाच्या निरोधाची परिपक्व अवस्था होते तेव्हा त्याला निर्विकल्प निर्भीड समाधीचा लाभ होतो. तर हा परमात्मा जो आहे तो योगाची कसोटी दाखवतो. म्हणजे त्याचा आदर्श किंवा प्रतीक म्हणून या ठिकाणी परमात्मा हा पूर्णपणे योगाचं शिखर जे आहे ते शिखर आपल्याला दाखवित आहे. कशा, स्वतःच्या जे काही शरीराची ठेवण आहे त्या ठेवणीच्या रूपाने योगी याची कसोटी. तर ठेवणीमध्ये सर्वात मागचा सुरुवातच आहे रूप पाहता, आपण चिंतन केलेलं आहे. तर इथं दावी तेसे नेत्रपुटी, इथं सुद्धा नेत्राला प्राधान्य दिले. जसं साधकाच्या दृष्टीनं रूप पाहता लोचनी, तसं भगवंताला अभिप्रेत असणारं जे आहे ते नेत्राचा संयम आहे. म्हणून नेत्रपुटीनं म्हणजे नेत्राचं जे संपुट आहे, भगवंताने जे दोन्ही डोळे मिटलेले आहेत ते त्यांनी ज्या वेळेला आपल्या पुतनेचं स्तनपान करताना भगवंतांनी डोळे मिटले. तर ते का मिटले याच्यावर मला वाटतं काहीतरी 21 निदर्शना डोंगरे महाराजांनी सांगितलेले आहेत. तर अशा प्रकाराने भगवंताने नेत्रपुटी आपले नेत्राचं संपुट पूर्णपणे मिटलेलं आहे. आपण बघा, जर एखादा मनुष्य आपल्याला जर काही बोलायला लागला आणि आपल्याला लवकर लक्षात यावं, आपल्याला पूर्ण त्याचा अर्थ कळा वाटत, आपण काय म्हणतो, हां डोळे दाखवून म्हणतो. म्हणजे याचा अर्थ इंद्रियांना जर आपल्याला या त्या विषयांचं ज्ञान करून घ्यायचं झालं इतर इंद्रियांना, तर नेत्र इंद्रिय झाकलं म्हणजे त्याचं आकलन लवकर होतं, यथार्थ बोध होतो.
याचाच अर्थ असा आहे की नेत्र इंद्रियाचं संयमन परमात्म्याने सांगितलेलं आहे आणि त्यासाठी परमात्म्याने योगी याची कसवटी दावी तसे नेत्रपुटी, त्यांनी दोन्ही आपले नेत्र जे आहे ते पूर्णपणे त्याचं निमीलन केलेलं आहे. निमीलन करून परमात्मा हे सांगतो की योगामध्ये सर्व इंद्रियांचा निग्रह करणं हे आवश्यक आहे आणि असं केलं तरच तुम्हाला तुमच्या बुद्धीला लवकर कोणताही निश्चय करता येईल. मनाला संकल्प विकल्प टाकून माझ्या स्वरूपामध्ये समरस होता येईल. यासाठी या नेत्रेंद्रिय हे सर्व इंद्रियांचं देखील उपलक्षण आहे. इंद्रिय संयम सांगितलं आहे आणि हा इंद्रिय संयम मन बुद्धी यांचं देखील उपलक्षण आहे. म्हणून म्हणतात की योगी यांची कसवटी दावी तसे नेत्रपुटी. आणि नेत्रपुटी भगवंता सांगतात. दुसरी गोष्ट अशी की भगवान परमात्मा विटेवर उभे राहिले. ते कुठं राहिले? उभा भिवरेच्या तटी तर भिवरेच्या तीरावर उभे राहिले. उभे राहून सांगतात काय? कटेवर त्यांनी उभे राहून कटेवर कर ठेवलेला आहे आणि त्याद्वारा काय सांगतात? भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवणी. भगवान म्हणतो त्या तुकाराम महाराज म्हणतात त्याचे पायी घाला मुठी, तो म्हणतो माझे पायी घाला मिठी. मी मोल जगजेठी पण मोल नेघे आणि भावा एकासाठी खांदाव आहे आपुल्या. अशा प्रकारची स्थिती सांगण्यासाठी परमात्मा या कटेवर कर ठेवून उभा आहे. आणि त्याचं ऐश्वर्य काय आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरणही आहेत आणि समदृष्टी पण आहे. या ठिकाणी परमात्मा सम आहे. निर्दोषमी समम ब्रह्म. ब्रह्मरूपाने परमात्मा या ठिकाणी उभा आहे आणि त्याचे पायही समान आहेत आणि दृष्टीही समान आहेत. करकटेवरी ठेवण्या त्यासुद्धा हाताची ठेवण सारखीच आहे. म्हणून परमात्मा उभा भिवरेच्या तिटी दे नका विठो पालविता आहे. त्या ठिकाणी ह्या भीमेच्या उभारोनी बाहे विठो पालविता आहे. परमात्मा हात उभारून सांगत आहे की तुम्ही चिंता करू नका. तुम्ही इकडं म्हणतात माझे चित्त तुझे पायी राहे ऐशे करी काही धरो निया बाही भवहा तारी तातारा. चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुगुट सकळामणी धन्य तुझे विठोबा. करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश तोडी आशा पाश करी वास हृदयी. पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावे. भक्त जेव्हा अत्यंत दिनवाना होऊन अशा प्रकारची प्रार्थना करतो तेव्हा परमात्मा सांगतात की तू कुठल्याही प्रकारची चिंता करू नको. तू माझ्या हातात धरून या बाही म्हणतो ना, तर मीच तुझा हात धरील. तुला माझा हात धरण्याची गरज नाही आणि मी तुला ह्या भवसागरातून निश्चित पार करील. म्हणून सांगतात उभा भिवरेच्या तटी देखिला देवो. अशा प्रकारचं दिव्य भगवंताचं दिव्य नाम अलौकिक असं स्वरूप मी या ठिकाणी पाहिलं असं सांगतात. आणि तो परमात्मा काय करतो याविषयी सांगतात. बाप रखुमा देवरू पुंडलिका अभय करू परब्रह्म सहाकारू देखिला देवो. ह्या देव शब्दाचा प्रयोग सारखा सारखा करतात. या ठिकाणी भगवान हा काय भगवान परमात्मा हा अलौकिक आहे आणि तो परमात्मा भिवरेच्या तटावर जो आहे तो कोण आहे? बाप रखुमा देवरू. माझं इष्ट दैवत पांडुरंग परमात्मा जे की रखुमा देवींचं वर म्हणजे त्या ठिकाणी ज्यांनी ह्या रखुमा देवींचा अंगीकार केलेला आहे असं म्हणजे देवी सहित असणारा जो देव आहे तो देव कसा आहे? कशासाठी आला? तर पुंडलिका अभय करू. पुंडलिकाला पुंडलिक हा सर्व भक्त समाजाचं प्रतीक आहे आणि त्या ठिकाणी त्या संपूर्ण भक्त समाजाला अभय कर. तुम्ही भिवू नका. आपण म्हणतो ना काय मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी पुंडलिकाला सांगण्यासाठी अभय करू. आणि पुढं सांगतात हा परमात्मा जो आहे तो एकदेशी नाही. तो
केवळ सगुण साकारच असं आहे असं नाही, तो परब्रह्म स्वरूप आहे. त्या ठिकाणी स्फुरत कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयुरकं श्रीनिवासं शिवं शांतमीड्यं वरम लोकपालं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भगवतपूज्यपाद शंकराचार्यांनी ज्या रूपाने पांडुरंगाचं दर्शन केलं तेच दर्शन किंवा त्या पांडुरंग स्तोत्राचं विवरण म्हणजे ज्ञानोबरायांची गाथा आहे असं म्हणा. तर त्या ठिकाणी त्याच्यावर केलेलं भाष्य म्हणा, वार्तिका म्हणा किंवा तिन्ही म्हणा, कुठं सूत्ररूपाने केलं, कुठं भाष्यरूपाने, कुठं वार्तिक रूपाने, असा हा स्वतंत्र प्रज्ञ ज्ञानोबरायांनी केलेला स्वतंत्र असं ज्ञानोबरायांचं हे पांडुरंगाष्टकावरचं भाष्य आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. म्हणून म्हणतात परब्रह्म स्वरूप आहे. आणि परब्रह्म आहे तर ते परब्रह्म काय करतं? परब्रह्म कोणाला सहाय्य करतं का? सहाय्य करण्यासाठी त्याला कुठलं तरी सावयव व्हावं लागेल, त्याला रूपाला यावं लागेल, नाम धारण करावं लागेल. तो करतो. आणि तेच परब्रह्म जे आहे ते भक्तजनांना सहाय्य करणारा असा तो परमात्मा आहे. या ठिकाणी भगवंताचा एक गुण सांगितला की परमात्मा हा अनाथाचा नाथ आहे. आणि जेव्हा भक्त सर्व उपाय करून संपेल आणि त्या परमात्म्याला अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाहाम्यहम. जर परमात्म्याला तो अनन्य शरण होईल तर त्याला जी वस्तू प्राप्त नाही ती प्राप्तही होईल आणि त्या प्राप्ताचं संरक्षणही होईल. म्हणून तो परब्रह्म सहाय्य करणारा झाला. आणि त्या सहाय्य करणाऱ्या त्या परमात्म्याचं मी साक्षात दर्शन घेतलं, देखिला देवो अशा प्रकारचं म्हणतात. आणि यानंतर त्या परमात्म्याचं झालेलं जे दर्शन आहे त्याविषयी आपल्या अंतःकरणात असणारा भाव पुढच्या चतुर्थ अभंगात व्यक्त करतात. वेळ झाली. अशा रीतीनं हा पुढचा जो अभंग आहे तो अभंग उद्या आपण चिंतन करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.